प्राध्यापक डॉक्टर माधुरीताई पाटील यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या महाविद्यालयाचे आपल्यातलीच लहान लेकरं आहेत. त्यांनी अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून या साहित्य संमेलनाची उंची वाढवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. सर्वप्रथम त्या सर्व रसिक मायबाबांसमोर आम्ही मांडणार आहोत आणि ह्या गोंधळाची निर्मिती, उत्पत्ती आणि या गोंधळाचा आध्यात्मिक जो मार्ग आहे तो मी मांडण्यासाठी आमचे मोठे बंधू श्री रामदास कदम यांना इथं आमंत्रित करतो. हॅलो. जगाची जननी महाराष्ट्राची कुलस्वामी आई जगदंबा भवानी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कुलदैवत आई भवानी. मित्र हो, आई तुळजा भवानी पाहिला त्याच्यात आपल्याला खूप काही साम्य दिसते, परंतु जो पारंपरिक गोंधळ आणि जो आजकाल त्या गोंधळामध्ये विद्रुपीकरण पाहण्यात मिळते, जेव्हा काय तमाशाकरण झालं तर ह्याची कुठेतरी खंत वाटते. आणि अशा परिस्थितीमध्ये जो कला प्रकार इथं आपण आमंत्रित केल्याबद्दल मी खरंच त्या आयोजकाचे मनापासून धन्यवाद मानतो. आणि आजही आमची पिढी तीच परंपरा, तीच लोककला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या काळामध्ये गुप्तहेर म्हणतो आपण, कर पल्लवी केवळ ही आई जगदंबेची आणि महाराजांचा आमच्यावर असलेला आशीर्वाद आणि आमची जी मनापासून जी श्रद्धा, भावना आणि जी भक्ती आहे याचंच एक आपल्या पुढे रामदास दिगंबर कदम गोंधळ महर्षी राजाराम बापू यांचा पंतू. तर लागली आपल्या या पारंपरिक आणि गोंधळ लोकांना सुरुवात. त्याच प्रकारे आपणही गणरायाला या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमंत्रित करू आणि या कार्यक्रमाची सुरुवात करू. आओ पहिल्या प्रथमे प्रारंभी आधी जमण्याच्या तुझ्या
आपण त्या 33 कोटी दैवतांना आवाहन केले, पण इथे श्रोते आपल्या समोर नसते. श्रोता कोण आहे? आदिमाया शक्ती स्थानापन्न झाली. अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत तुळजापूरची अंबाबाई. भगवंताचे अवतार 10 झाले, बाईचे अवतार 4 झाले. भगवंत म्हणले बघावे लागतील, तुझ्या अजून 6 अवतार शिल्लक आहे. ही माया काय म्हणली? भगवंता कोणी अवताराला तुझ्या सगळं नाही. अहो राम झाले, मी सीता आहे. विठ्ठल झाले, रुक्मिणी आहे. कृष्णाचा अवतार झाला, मी रुक्मिणीच्या संगत. प्रत्येक अवतारात तुमच्या सगळ्या म्हणजे माझे कोणते अवतार शिल्लक राहिले. म्हणून आदिमाया शक्ती या माईचा अंत लागला नाही, सगळ्याचा अंत लागला. या माईचा अंत लागला. या माईच्या पदरातून बाहेर निघायचं असेल याला संगती पाहिजे. संगत करना बडे की तो पडत पडत जाय, संगत करना गधे की तो दोला ताघाय. एकाच्या संगतीने माणूस काय, एकाच्या संगतीने म्हणजे मानव होत्याचा, एकाच्या संगतीने नाश जीवाचा. याला नरद्याला एवढा पाहिजे गुरु. गुरुशिवाय मार्ग नाही, गुरुशिवाय मोक्ष नाही, गुरुशिवाय उद्धार नाही. आणि का गुरु तुम्हाला आम्हाला आहेत का? देवदिकाला गुरु आहेत. 33 कोटी देवाचे गुरु म्हणजे बृहस्पती, दैत्याचे गुरु म्हणजे शुक्राचार्य, रामाचे गुरु म्हणजे वशिष्ठ महाराज, कृष्णाचे गुरु म्हणजे संदीपान ब्राह्मण. म्हणून प्रत्येकाला प्रत्येकीचा गुरु करावा लागतो. गुरुशिवाय मार्ग नाही, गुरुशिवाय मोक्ष नाही आणि गुरुशिवाय उद्धार नाही. काय म्हणजे अल्लाहचे गुरु नारायण स्वामी, नामदेवाचे गुरु म्हणजे विशोबा खेटर स्वामी औंढ्यामध्ये. म्हणून प्रत्येकाला 3.5 हात दे, याला गुरु करावा लागतो. गुरुशिवाय मार्ग नाही. आदिनाथचा गुरु सगळा सिद्धार्थ मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने कोणता गोरक्षाशी केला? गोरक्षे वरला गहिनी कृती, गहिनी कृता त्या निवृत्ती जातात. ज्ञानदेवा सारच होते. म्हणून गुरुशिवाय मार्ग नाही आणि गुरुशिवाय मोक्ष नाही. त्याला गुरु संग तसाच पाहिजे आणि त्याला शिष्याने तसाच पाहिजे. म्हणून काय म्हणतात? गुरुजी गुरुशिवाय मार्ग नाही, गुरुशिवाय मोक्ष नाही. त्यांना जन्म वाया गेला. राया हो राम शरण तुम्हा
तर सीतेचा शोध घेण्याकरता निघाले आणि हे पाहिलं कैलास पर्वतावर महादेवाने पार्वतीचे उल्लंघन केलं. पार्वती महादेवाला बोलते करते, महादेवा जेव्हा तुम्ही देवाचे देव महादेव रामनाम ही पापदूर जाती आणि रामनाम हे मधून पडते एवढी रामनामात ताकद आहे. कारण का प्रभू रामचंद्र पाहिलं मानव आणि तुम्ही एका तुमच्यापेक्षा श्रेष्ठ दैवताचा जप करायचा तर तुम्ही मानवाचा जप करायचे. असा महादेव होता जतीन त्याची आदानी पार्वती, असा महादेव होता जतीन त्याची आदानी पार्वती, तिचं लाल्याची सतीन येडू कर्नाटकामध्ये बेलर गाव आहे त्या बेलर